अध्यक्ष महोदय, या वादविवादच्या विषयावर बोलण्याआधी मी एक कथा तुम्हाला सांगू इच्छितो. ते म्हणजे अशी की काही वर्षा अगोदर इथे एक मुलगा त्याच्या आईवडिलांसोबत राहायचा. त्याची आई एक समाजसेवक होती. जेव्हा त्या बाळाचा जन्म झाला त्याची आई खूप आनंदी होती, त्याचे वडील सुद्धा खूप आनंदी होते. ते एक अनुभवी डॉक्टर होते. दोघेही खूपच मोठ्या लेवलचे डॉक्टर होते. मित्रांनो, 7 वर्ष त्याच्या आईनी त्या मुलाला चांगले संस्कार दिले, चांगले चरित्र, त्याचं चरित्र छान झालं, त्याचं महत्व घडलं. परंतु 7 वर्षानंतर त्याची आई काही कारणावश मरण पावली आणि त्याच्या दुःखामध्ये त्याचे वडील दारूच्या नशेत दारू प्यायला लागले. दारू, गांजा, सिगरेट, रंगारंगाचे व्यसन करायला लागले. आणि ते हे सुद्धा विसरले की त्याला एक छोटं बाळ आहे आणि त्या छोट्या बाळाला आपल्याला पोसायचं आहे. आणि म्हणून ते आपल्या बाळाला विसरले आणि तो बाळ अनाथ झाला. तो कुठेही राहायचा, कुठेही बसायचा, कुठेही खायचा आणि कुठेही प्यायचा. त्यामुळे त्याला अनेक प्रकारचे रोग व्हायला लागले. त्याच्याकडे कुणीच लक्ष देईना. आणि असं करता करता त्याचं चारित्र्य खतम झालं, त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं, त्याचं व्यक्तिमत्व उद्ध्वस्त झालं आणि तो एक लावारिस पोरगा म्हणून ओळखला गेला. मित्रांनो, या कथेमागं कथा सांगण्याचं उद्देश मात्र एवढंच की ज्याप्रमाणे त्या मुलाचं जीवन उद्ध्वस्त झालं आणि त्याच्याकडे कोणीच लक्ष नाही दे, त्याचप्रमाणे आज या सरकारची व्यवस्था आहे आणि सरकारी शाळेची व्यवस्था आहे. आणि म्हणूनच का खाजगीकरण प्रक्रिया ही लोकहिताची आहे हा प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहो. आणि वादविवादाचा विषय खाजगीकरण प्रक्रिया लोकहिताचा आहे. बाजू सहमत. मी आयुष कविता विजय गोरेकर प्रकल्प विचार मंचावर वादविवादचा विषय मांडते. खाजगीकरण प्रक्रिया लोकहिताची आहे. बाजू सहमत. खरं तर अध्यक्ष महोदय, विषयावर बोलताना मला तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की खूप सारे आपले मित्रमैत्रिणी इथे आले आणि म्हणाले की खाजगीकरण असं आहे, खाजगीकरण तसं आहे, सरकार असं आहे, सरकार तसं आहे. पण मी एवढा खालतं न जाता तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की जे सरकारी शाळेमध्ये सरकारी शिक्षक आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकवतो? ते सरकारी शिक्षक स्वतः खर्रा खातो आणि रंगारंगाचे व्यसन करतो. आणि मग तुम्ही मला सांगा की एक व्यसन करणारा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला काय शिकवेल? एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला सांगायचा की बेटा हा व्यसन करू नको, तोच शिक्षक व्यसन करतो. मग तुम्ही मला सांगा की खरंच हा भारतातला तरुण घडेल का? आणि याचं उत्तर नाही असं आहे. एवढंच नव्हे तर ज्या शिक्षकाच्या खिशामध्ये पेन किंवा वही असायला हवी त्याच शिक्षकाच्या खिशामध्ये एक माचीसची डब्बी आणि सिगरेटचं पॉकेट सापडलं. आणि अध्यक्ष महोदय, हे मी कुठलीही गोष्ट सांगत नाही आहे, हे माझ्या गावात झालेली घटना आहे. हे सगळं माहीत असून सुद्धा तो शिक्षक कितीतरी महिने त्या शाळेत शिकवत कशाचा राहिला? शिकवेच नाही, काहीच नाही. आणि मित्रांनो, एवढंच नव्हे तर असे शिक्षक जर शाळेत राहिले तर विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल? ते शिक्षक नसून काही दुसरंच असावे असं मला वाटत आहे. आणि अध्यक्ष महोदय, एवढं नव्हे तर इथून 2 महिन्या अगोदर माझ्या गावातल्या शाळेत, जिथे प्राथमिक शाळा आहे, सरकारी शाळा, तिथे एका शिक्षकाची कार रोज येत असते. आणि ते कार पार्क करण्यासाठी एक मेन गेटपासून शाळेपर्यंत एक रोड बनवला गेला जो की सिमेंटचा होता. परंतु जे ते शाळेची अवस्था खराब झालेली होती, त्या स्थितीला किंवा त्या शाळेची मरम्मत नाही केली, परंतु तो रोड बनवला. मग तुम्ही मला सांगा की सरकारी शाळेमध्ये खरंच व्यक्तिमत्व घडेल का? एवढंच नव्हे तर सरकारी आणि खाजगीकरणवर बोलताना एवढंच बोलू इच्छितो. आताच काही क्षणाअगोदर माझी एक विरोधी स्पर्धक चष्मा लावून इथे आली आणि म्हणाली की जेही IPS IAS झाले ते सुद्धा मराठी शाळेत शिकलेले आहे. आणि जे शिक्षक प्रायव्हेट शाळेमध्ये आज शिकवत आहे ते सुद्धा मराठी शाळेमध्ये शिकून आलेले आहे. परंतु मला तिला एवढंच सांगायचं आहे की जे आपल्या प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षक आपल्याला शिकवतात त्यांची मुलं सुद्धा आपल्या शाळेतच शिकतो. कारण त्यांना विश्वास आहे की मी सुद्धा चांगलं शिकवू शकतो आणि माझ्या शाळेतले शिक्षक सुद्धा चांगले शिकवू शकतो. परंतु का एखाद्या गावामध्ये मराठी शाळेत त्यांचे शिक्षक आणि त्यांच्या शिक्षकाचा मुलगा त्यांच्याच शाळेत राहतो का? नाही. हा मराठी शाळेतला शिक्षक मराठी शाळेत जातो आणि शिकवतो, परंतु स्वतःच्या मुलाला प्रायव्हेट शाळेत शिकवतो. मग तुम्ही मला सांगा की कोणाच्या भरोश्यावर आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवू? हा माझा प्रश्न त्या आपल्या
माझ्या विरोधी स्पर्धकला आहे. एवढंच नव्हे तर आता काही क्षणा अगोदर एक माझी पुन्हा विरोधी स्पर्धक आली आणि म्हणाली की सरकारी हॉस्पिटलमध्ये आपल्याला छान सुविधा उपलब्ध होतो. परंतु बाई, मी तुला एवढंच सांगू इच्छितो की 2 वर्षा अगोदर माझ्या घरासाईडची एक बाई बिमार झाली होती. आम्ही म्हणजे माझ्या घरासाईडच्या दादांनी तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिचे कर्मचारी म्हणाले की डॉक्टर घरी जेवण करायला गेलेले आहे, तुम्हाला अर्धा तास थांबावे लागेल. आम्ही म्हटलं की त्यांना म्हणा की जेवण इथे आल्यावर करा, सर्जरी झाल्यावर करा. परंतु ते म्हणाले की अर्धा तास तर तुम्हाला थांबावेच लागेल. परंतु मित्रांनो, आम्ही अर्धा तासाचा 1 तास झाला, 1 तासाचा 1.5 तास झाला, परंतु डॉक्टर नाही आले. मग आम्ही त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं. त्या स्त्रीला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथं नेल्यावर तिचं ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले की 2 मिनिट जर लेट झाले असते तर स्त्रीचा जीव गेला असता. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की खाजगीकरण प्रक्रिया ही आपल्यासाठी ही लोकहिताची आहे. धन्यवाद.